मित्रांनो, 2025चं वर्ष आता संपत आलं. अगदी काही दिवस राहिल्यात आणि 2026चं वर्ष आता चालू होते. आणि सगळ्या आमच्या बांधवांना मनापासून, अगदी बंधू भगिनींना 2026च्या हार्दिक शुभेच्छा. येणारं 2026चं वर्ष सगळ्यांना अगदी भरभराटीचं जावं, कारण 2025चं वर्ष माझ्या शेतकरी राजासाठी फार बिकट होतं. कारण मी स्वतः शेतकरी. आमचं जेजुरीचं कुलदैवत, जेजुरीचा आमचा खंडेराया मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की सगळ्यांना बुद्धी चांगली देव देवानं, आमच्या मातापित्यांची सेवा घडो, देशाची सेवा घडो आणि कौटुंबिक जीवन सुखाचं जावं. तर मित्रांनो, मराठी कथाकथन चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. येणारं 2026चं वर्षामध्ये प्रत्येक जे आपण कार्य करतोय त्याच्यामध्ये आपला यश प्राप्ती व्हावं, यासाठी काय करावं हे अगदी थोडक्यात आम्ही सांगणार आहोत. आम्ही कुठलंही भविष्य सांगत नाही, परंतु उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं यासाठी एक आध्यात्मिक उपाय आम्ही यातून सांगणार आहोत. आणि 2026च्या वर्षामध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण येतात बघा. 2-2-4 येणार आहेत दोन्ही बी. त्याची सुद्धा माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम सूर्यनारायण नमः अशी कमेंट नक्की द्या. तर मित्रांनो, 2026चं जे वर्ष आहे हे सूर्यदेवाला समर्पित आहे. 2026चं जे वर्ष आहे, राजा गुरुदेव बृहस्पती या वर्षाचा, मंत्री मंगळ आहे. तर 2026चं जर भविष्य आपण सांगत नाही, परंतु 2000चं जे वर्ष आहे ते सत्तेमध्ये उलथापालथ होणार आहे बघा. हे संपूर्ण 2026मध्ये आपण शिकलेले आहात. AI ची टेक्नॉलॉजी जास्त करून वाढणार आहे बघा, आणि हे घातक आहे. त्यामुळे सायबरचे गुन्हे वाढणार आहेत. त्यामुळे AI पासून आपण सावध राहा. तुमचाच आवाज काढतील, कोणही बोलते फोनवर सांगतील, दुसरा आवाज केला जाईल बघा तयार. त्यामुळे सावध राहा नेहमी. ट्रू कॉलर ठेवा. फोन जर वेगळा आले कोणाचे तर घेऊ नका विनाकारण. आणि 2026चं जी वर्ष आहे आपल्या सुखानं जाण्यासाठी लक्षात घ्या, अध्यात्मावरती विश्वास ठेवा. त्यासाठी एक मंत्र मी आपल्याला सांगतोय. लवकर उठायचं बघा. जेवढं होता येईल तेवढं आपण लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं म्हणजे, आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. आणि सगळं स्नान वगैरे झाल्यानंतर सूर्यदेवाला आपण जल अर्पण करा. कारण संपूर्ण हे 2026चं वर्ष हे सूर्यदेवाला समर्पित आहे. लक्षात घ्या, विश्वास ठेवा माझ्या वाक्यावरती. तुम्ही करून पहा. फक्त दररोज सूर्याला आपण जल अर्पण करायचं. तुमच्या जीवनातील ज्या इच्छा आहेत सगळी पूर्तता होईल बघा. कष्ट तुम्ही करताय त्या कष्टाला यश मिळेल, बरकत मिळेल. आणि दुसरी गोष्ट आहे 2026ची तर आहे ही सांगणारी गोष्ट, परंतु जीवनभरासाठी सुद्धा उपाय आहे. पूर्ण वर्षभर तुमचं फक्त करून पहा. तुम्ही आपला माता पित्यांचा सन्मान करायचा. कधीच माघारी बोलायचं नाही. वर्षात फक्त करून पहा. घराच्या ज्या वेळेला बाहेर जाताय माता पित्यांच्या पाया पडून तुम्ही बाहेर जा. तुमच्या घरी असतील तर, आता शहरात असताल तर आपले माता पिता गावाला असतील, पण ज्या वेळी तुम्ही गावाला जाताल त्यावेळी आपल्या माता पित्यांच्या नक्की पाया पडा, मान सन्मान करा. आणि जे माता पिता समान जी लोक आहेत बघा, म्हणजे आपण काय म्हणतो मोठी लोक आपल्यापेक्षा, या 2026च्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून या आपल्या माता पित्या समान असणाऱ्या लोकांना तुम्ही माघारी उद्धट बोलू नका बघा. कुठेही तुमच्या जीवनात कधी कामामध्ये समजून सांगा, पण माघारी जास्त उलट त्यांना बोलू नका बघा. बसमध्ये असेल, कुठं संबंध येतो असं जास्त त्यांना उर्मट बोलू नका. मोठ्या लोकांना बघा, आपला माता पित्या समान माना. आपण नक्की यशस्वी होताल. कारण हे वर्षच असं आहे की सूर्य देवाला समर्पित आहे. 2026चं जी वर्ष आहे या वर्षामध्ये लोक धर्माला मानतील बघा, धर्माच्या गोष्टी करतील. लक्षात घ्या, धर्म म्हणजे कुठली अंधश्रद्धा नाही. आपल्या पूर्वजांनी जे आपल्या चालीरीती ठेवल्यात चालू, त्या आपण चालू ठेवायच्या. देवाला मानायचं, देवाची सेवा करायची. जे तुम्ही कार्य करताय तुमचं काम चालूच ठेवा. घ्या 2026चं पुढचं काम. आपल्या स्वतःमध्ये गर्व आणि अहंकार तो काढून टाका. कारण अहंकारी लोकांसाठी 2026चं वर्ष हे अतिशय घातक आहे बघा. अहंकारच मनातून काढून टाका. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल आणि जीवनामध्ये आनंदी राहायचं, आणि तर प्रत्येक माणूस बघा असं केल्यानंतर उत्तम प्रकारे जीवन जगू शकणार. आता दुसरी गोष्ट म्हणजे 2026चं जी वर्ष आहे ना, ती एक प्रकारे नवजीवन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. लक्षात घ्या, माणसाचं जीवन हे सायकलीप्रमाणे. जसं सायकलला आपण पायंडेल हाणतो तशी सायकल पळती, आणि पायंडेल थांबला की सायकल थांबते. तसं जीवन आहे माणसाचं सध्याचं. आता
त्यामुळे या वर्षामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती उठावं लवकर दररोज, देवाचं नामस्मरण करा, आपण स्नान वगैरे करा आणि सूर्याला आपण जल अर्पण करा. फक्त दररोजचा नियम ठेवा तुम्ही. आणि आपल्या आईवडिलांचा मान सन्मान करायचा. ज्या कामामध्ये तुम्ही कार्य करताय, ज्या मनामधल्या इच्छा आहेत, सगळ्यांची पूर्तता होईल बघा. कारण आपल्या माता पित्यांच्या पायाशी स्वर्ग आहे. तुम्हाला नाही देवाची सेवा करायला गावली तर नका करू, परंतु माता पितेची आपल्या सेवा करा आणि मोठ्यांचा मान राखा. हे 2026च्या वर्षामध्ये तुम्ही नक्की यशस्वी होताल. आता 2026 मध्ये जे ग्रहण आहेत बघा, 2 सूर्यग्रहण आल्यात आणि 2 चंद्रग्रहण आल्यात. याची बी थोडीशी माहिती आपण जाणूया. तर मित्रांनो, 2026 मध्ये पहिलं सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी 2026ला आहे बघा. वार मंगळवार येतोय आणि मराठी महिना म्हटलं तर फाल्गुन कृष्ण पक्षातील अमावस्या. आता सूर्यग्रहणाची सुरुवात ही 17 फेब्रुवारीला दुपारी 2:26 होते आणि 7:58 रात्री समाप्त होती बघा. तर हे सूर्यग्रहण आपल्या भारतात दिसणार नाही. अमेरिका, आफ्रिका, मॉरिशस, प्रशांत महासागर बाहेर देशात दिसेल, आपल्यात दिसणार नाही. आता 2026 मधलं आपण दुसरं सूर्यग्रहण त्याची माहिती ऐकणार आहोत. तर हे दुसरं सूर्यग्रहण 12 ऑगस्ट 2026 या दिवशी आले बघा. मराठी महिन्याप्रमाणे जर पाहिलं तर श्रावण महिना येतोय, कृष्ण पक्षातली अमावस्या आहे. ही खंडग्रास सूर्यग्रहण आहे. रात्री 9:05 चालू होते आणि रात्रीच 1:28 ही संपते सूर्य. आता हे सुद्धा सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. युरोप, ग्रीनलँड, स्पेन, अटलांटिक महासागर अशा बाहेरच्या देशात दिसणार, आपल्या इथे दिसणार नाही. आता 2026 मधली 2 चंद्रग्रहण आल्यात बघा. आणि पहिलं जे चंद्रग्रहण आहे ते 3 मार्च 2026 रोजी. आता मराठी महिन्याप्रमाणे फाल्गुन महिना येतोय, फाल्गुन मास शुक्ल पक्षामध्ये ही पौर्णिमा आहे, त्या दिवशी चंद्रग्रहण आले. 3 मार्च 2026 दुपारी 3:20 चालू होते आणि 6:48 संपते. खंडग्रास पूर्ण चंद्रग्रहण आहे. चंद्र हा पृथ्वीला पूर्ण झाकून टाकणार आहे आणि भारतामध्ये स्पष्टपणे दिसणारं हे चंद्रग्रहण आहे बघा. आणि बाकी देशात बी, चीन, जपान अशा अनेक देशात दिसणारे चंद्रग्रहण. चंद्रग्रहणाचा परिणाम हा निश्चित होतो बघा. त्यामुळे चंद्रग्रहणाचा जो सूतक काळ आहे तो पाळायला लागतो. आणि चंद्रग्रहणाचा जो सूतक काळ आहे तो सकाळी 6:20 चालू होतोय ते संध्याकाळी 6:48 हा सूतक काळ आहे. त्यामुळे हा सूतक काळ पाळणं गरजेचं आहे. आता 2026 मधलं दुसरं चंद्रग्रहण 28 ऑगस्ट वार शुक्रवार येतोय बघा. श्रावण महिना आहे, मराठी महिन्याप्रमाणे श्रावण महिना शुक्ल पक्षामध्ये जी पौर्णिमा तिथी त्या दिवशी हे ग्रहण आहे बघा. खंडग्रास चंद्रग्रहण सकाळी 8:04 चालू होते आणि 11:21 हे चंद्रग्रहण संपते बघा. तर हे जे ग्रहण आहे चंद्रग्रहण आपल्या भारतात दिसणार नाही. युरोप, एशिया, आफ्रिका, अमेरिका, प्रशांत महासागर या काळात दिसणार आहे. त्यामुळं या चंद्रग्रहणाचा जो सूतक काळ आहे हे काही पाळायची गरज नाही बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही 4 ग्रहण आले, 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण. उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं हा संकल्प आपण 2026 मध्ये करा. कारण मित्रांनो, ज्या वेळेला इच्छाशक्ती आपली प्रबळ असते ना, त्यावेळेला तुमची इच्छा नक्की पूर्ण होते. कारण याचा अनुभव मला आलेला आहे. इच्छाशक्ती प्रबळ ठेवायची, कुणाचं ऐकायचं नाही अजिबात. कुणी कितीही निंदा करू द्या, आपल्याला जे पटतंय ते आपण ते कार्य करत राहायचं, जिद्दीनं करत राहायचं. तुम्ही नक्की जीवनामध्ये यशस्वी होताल. फक्त अंतिम ध्येय तर ठेवा तुम्ही विजयाचं, परंतु त्याच्याबरोबर आपल्या माता पित्यांना विसरू नका. लक्षात घ्या, ज्यानं आपल्याला ही सृष्टी दाखवली, हाताच्या बोटाला धरून चालाय शिकवले, आपल्यासाठी बोबडे बोल बोललेत आपले आई वडील, त्यांना कधीच विसरू नका. कारण जे आई वडिलांना विसरतात त्या धनसंपत्ती कमावतात, यशस्वी होतात, परंतु मानसिक समाधान त्यांना कधीच मिळत नाही. म्हणून मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये तुमचं आई वडील हेच दैवत माना. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय, कुठली यूज पैसा संपत्ती आम्हाला मिळावी म्हणून हे शब्द सांगत, कारण मनाची एक कळकळ आजची परिस्थिती पाहून, आजचे अनाथ आश्रम पाहून, त्यामुळे मी हे सांगतोय. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः असे कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.